वळूया इतर बातम्यांकडे. वसई विरारमधील रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. आचोळे येथे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारलं जाणार आहे. निशुल्क जागा देण्याचा सरकारनं निर्णय घेतलाय. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेतला गेला. भाजप आमदार राजन नाईक यांच्या पाठपुराव्याला त्यामुळे यश आलंय. वसई विरार पालिका क्षेत्रात आचोळे येथे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यासाठी राज्य सरकारनं 250 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. त्यातील 25 कोटी रुपये पालिकेकडे वर्ग करण्यात आलेले आहेत. अखेर या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. 400 बेडच्या रुग्णालयाकरिता जी जागा जी होती ते राज्य शासनाने महापालिकेला हस्तांतर केलेले आहे. आपल्यासोबत इथले स्थानिक आमदार श्री राजन नाईक जी आहेत, आपण त्यांना विचारूया. सर, काय सांगाल दुसऱ्या दिवशी आणि तुमच्या जे तुम्ही अर्थक प्रयत्न केले होते ही जागा हस्तांतर लवकरात लवकर व्हावी याकरिता काल तो निर्णय झालेला आहे, काय सांगाल याबद्दल? नमस्कार. काल महाराष्ट्र शासनाची जी मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक होते त्या कॅबिनेट बैठकीमध्ये वसई विरार शहर महापालिकेला आचोळा येथील सर्वे नंबर 6 ही जागा विनामूल्य हस्तांतर करण्याचा निर्णय झाला. मी महाराष्ट्र सरकारचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजीचे, आदरणीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांचे, आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांचे आणि आमचे लाडके आदरणीय बावनकुळे साहेबांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी ही जागा विनामूल्य वसई विरार महापालिकेला दिली. हे हॉस्पिटल शेवटी वसई विरार महापालिकेमध्ये हा पहिलाच प्रोजेक्ट आहे. हॉस्पिटल कशा प्रकारे असावं आणि टर्शरी केअर सर्व सोयी सुविधा युक्त असं हे हॉस्पिटल होणार आहे. तेव्हा त्याचं पूर्ण नियोजन करून पूर्ण प्लॅन करून हे चांगल्या प्रकारे हॉस्पिटल म्हणजे तिथेच मोठे मोठे ऑपरेशन होतील, तिथे डायग्नोस्टिक सेंटरही असेल, तिथे ज्या हॉस्पिटलमध्ये जो स्टाफ राहणार आहे, मोठे मोठे डॉक्टर राहतील, त्यांची निवासाची व्यवस्था असेल, पेशंटसाठी कॅन्टीनची व्यवस्था असेल, अशा सगळ्या प्रकारे सोयी सुविधा युक्त हे हॉस्पिटल आपल्याला बनवायचं आहे. लोकांना जे सोयी सुविधा मिळणार आहे ते याच कार्यकाळामध्ये मिळणार असे नालासोपाराचे आमदार श्री राजन नाईक यांनी म्हटलेलं आहे. जयराज जोडे, जय महाराष्ट्र न्यूज, नालासोपारा.